नमस्कार मैत्रिणींनो, सोप्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी गव्हाचं चीक आणि गव्हाचं कुरडया कसं करायचं ते तुम्हाला दाखवते. सध्याला मी आता हे गहू भिजवून ठेवले होते 2 दिवस भिजलेले आहे. आता तिसरा दिवस आहे. छान असं फुगलेलं आहे, बघू शकता. मग 2 दिवस सलग मी ह्याला पाणी काढून घेतलेलं आहे. आता हे मी 2 किलो भिजवलेले आहे इथं, बघू शकता. मग आता ह्याला आज एक दिवस पाणी काढून ह्याला वाटून घ्यायचं. चाळणमध्ये पाणी काढलं ना, हे गहू आपले पाण्यात जात नाही, म्हणून हे चाळणमध्ये काढायचं. एकदम पांढरं शुभ्र पाणी येऊस तर ह्याला काढून घ्यायचं. ह्याला हे गव्हाला वास बी येणार नाही आणि चीक बी आपलं पांढरं शुभ्र निघेल. अशा पद्धतीने सगळं आहे ना हे पाणी काढून घ्यायचं. मग आपलं थोडं थोडं करून मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. हे भिजवताना आहे ना, हे स्टील पातेल्यात भिजवून घ्या तुम्ही, कारण हे स्टील पातेल्यात भिजवलं ना, आपलं मी जर्मनच्या पातेल्यात भिजवलेलं आहे. जर्मनच्या पातेल्यात भिजवलं ना, ह्याला आहे ना आपलं छिद्र पडायला चालू होते. हे कारण आहे ना, मीठ सुटतं आहे पाण्यानं, त्याच्यामुळं आपलं स्टीलच्या पातेल्यात भिजवून घ्यायचं. मिक्सरमध्ये घालून ह्याला 2 फिरक्या काढून घ्यायचं. असं हे मिक्सरमध्ये मी वाटून घेतलेलं आहे. जास्त बारीक नाही करायचं, बघू शकता. अशा पद्धतीने वाटून घ्यायचं. आता मी हे वाटून घेतलेलं आहे, हे काढून घेते आणि सगळं आहे ना वाटून घ्यायचं. चीक वाटून तयार आहे. इथं हे तर मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायचं. आपल्या हाताला लागू नये, चिटकू नये म्हणून थोडंसं हाताला आपलं मीठ चोळून घ्यायचं. मीठ चोळल्याने कसं हे हाताला चिटकत नाही. मिक्स करून घ्यायचं. हे जे पांढरं असं जे चीक निघतंय ना, हे असं पिळून आपलं काढून घ्यायचं. अशा पद्धतीने हे चोथा निघालेला गाळून घ्यायचं दुसऱ्या पातेल्यामध्ये. इथं मी पुरण वाटायचं चाळण तयार झालेलं आहे. इथं चाळण घेतलेलं आहे मी. इथं डबल चाळणीने एकदा चाळून घ्यायचं, म्हणजे कसं आपलं चीक एकदम असं पांढरं शुभ्र निघते. सगळं एकदम ह्याला 2 ते 3 वेळा मी पिळून घेतलेले. असं चोथा सगळं आहे ना काढून घेतलेलं आहे, बघा. असं आहे ना, काहीच राहायला नाही पाहिजे. असं एकदम पांढरं शुभ्र निघालं ना, अशा पद्धतीने सगळं आहे ना ह्याला गाळून घेतलेलं आहे मी इथं. हे असं आता 1 तास ह्याला झाकण लावून झाकून ठेवायचं. मग वरती आहे ना हे जे सगळं पाणी वर यायला चालू होते. मग थोडं थोडं पाणी काढून घ्यायचं. मग खाली आहे ना चीक आपलं बसलेलं असते, ते आपण सकाळी हे चीक हटवून घ्यायचं. असं जेवढं पाणी वर येईल तेवढं पाणी सगळं आहे ना काढून घ्यायचं. मग फक्त पीठच 1 तास झालेलं आहे. इथं वर बघू शकता, इथं पाणी वरती आलेलं आहे. हे पाणी अलगद काढून घ्यायचं आपण. पीठ आपलं सगळं आहे ना खाली बसलेलं आहे इथं. थोड्या वेळाने आहे ना परत एकदा मी इथं पाणी काढून घेते. माझं गडबडीत एक काम राहूनच गेलं. तुरटीचा खडा घ्यायचं, ह्याच्यात टाकून शीर ठेवले होते, तर परत पाणी वरती आलेलं आहे इथं. मग हे पाणी मी परत एकदा काढून घेते. हे सगळं पाणी वरचं काढून घ्यायचं, अलगद काढून घ्यायचं, नाहीतर पीठ पण त्याच्यात निघून जाईल. आता असं एकदम असं बनवलं, अशा पद्धतीने बनवलं ना, तर आहे ना आपले चीक पण छान तयार होते आणि खायला बी चविष्ट लागते, आंबट होत नाही ह्याच्याने. आता बघा इथं पीठ आपलं थोडं थोडं करून पाण्यात मिक्स व्हायला लागले. आता बस एवढंच काढून घ्यायचं, बघू शकता. अशा पद्धतीने सगळं आहे ना पांढरं शुभ्र चीक आपलं तयार झालेलं आहे. नुसतं आहे ना
पहिल्यांदा पाणी कसं टाकायचं तेवढंच मी सांगितले नाही. पुढचा व्हिडिओ काढताना मी नक्की तुम्हाला सांगते. सकाळी उठून याला चीक हटून शुभ्र एकदम असं घट्टसर आपलं चीक तयार. तुरटीचं खडा टाकलेलं होतं ते आता बाजूला काढून घेते. असं घट्टसर गोळा हे तयार झालेलं असते. ह्याला सगळं असं फोडून घ्यायचं. फोडून घेऊन ह्याला एकदम असं पातळ करून घ्यायचं. आता मी इथं सगळं आहे ना ते घटसर झालेलं गुटुळं काढून घेतलेलं आहे. मग हे दुसऱ्या पातेल्यात मोजून घेण्यासाठी आपलं बघून घ्यायचं. आता इथं मी पातेलं घेतलेलं छोटंसं. हे आता ह्याला मोजून घ्यायचं. म्हणजे ह्याच्या अंदाजे आपले पाणी ठेवायचं येते. त्याच्यामुळं असं मोजून घेतलेलं आहे. पातेल्याला थोडंसं माती लावलेलं आहे मी इथं. माती लावल्याने काय होतं, काळपट पडलेलं पटकन निघून जाते. ह्याला भांड्याला ना स्वच्छ धुवून घेतले. मग इथं एक कळशी पाणी घेतलेले बघू शकता. हे असे एक कळशी पाणी घेतलेले मी इथं. हे कळशीभर पाणी, जास्त कमी पाणी ठेवायचं. म्हणजे कसं पाणीचा अंदाज आपल्याला कळत नसलं तर आहे ना थोडंफार पाणी जास्त कमी ठेवा. इथं पाणी आपलं उकळायला लागले काढून घेते. मग पातेल्याच्या अंदाजाने आपलं पाणी टाकून घ्यायचं. तेल घातल्याने आपलं वास यायला चालू होते. आपल्याला हे वर्षभर टिकवायचं असते म्हणून तेल घालत नाही. पाण्याला उकळी आलेलं आहे इथं. हे मीठ टाकून घेते. चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं. प्रकारे रेवगी घ्यायचं. त्याला रेवगी म्हणतात. त्याला असं घोळून घ्यायचं. मग थोडं थोडं आपलं हळूहळू घालून फिरवत राहायचं. काला आहे ना गुटळ्या होऊ द्यायचं नाही. तशा प्रकारे आपलं चीक हटून घ्यायचं. बघू शकता असं एकदम असं काचेसारखं आपलं चीक तयार झालेलं आहे. अशा प्रकारे एक भातवडी घ्यायचं. साईडचं जे सगळं लागलेलं असते ना ते सगळं हे अशा प्रकारे आत टाकायचं. म्हणजे कसं वाफेसाठी ठेवायचं असतं म्हणून हे सगळं एकत्र करून वाफवायला छान असं वाफलेलं आहे. इथं तर चीक कसं शिजले ते बघूया. मी थोडंसं हाताला पाणी लावून घेतलेलं आहे. हाताला नाही लागलं की आपल्याला कळतं की चीक आपलं. साडीचं कापड घेतलेलं आहे. साडी असं वल्ल करून घेतलेलं आहे. बघू शकता छान असं कुरडया आपले काचेसारखं कुरडया तयार झालेले. तर गोल गोल आपले तयार झालेले. ह्याला आता 2 दिवस वाळवत ठेवायचं. हे कुरडयाचे चीक पण एकदम मस्त लागते खाण्यासाठी. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि चीक खाऊन कसं झाले ते तुम्ही मला कमेंटमध्ये. हे आपले गव्हाच्या कुरडया इथं एकदम पांढरे शुभ्र असे गव्हाचे कुरडया तयार झालेले. इथं हे 2 दिवस वाळत ठेवले होते मी. वाळून रेडी झालेले आता तळण्यासाठी. आता मी यांना तळून दाखवते. इथं थोडेफार असे कलरचे पण केले होते मी इथं. ते पण तुम्हाला तळून दाखवते. हे बघा एकदम छान कुरकुरीत आणि किती फुगते बघा इथं. तळून घेतलेले किती छान दिसते. कलरचे बनवलेले मी इथं. बघ एकदम पांढरं शुभ्र असे गव्हाचे कुरडया तयार होते तिथं. जर व्हिडिओ आवडली जर हे गव्हाचे कुरडया कसे वाटले ते कमेंट्समध्ये सांगा. आणि असेच रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब